तर टुडेज आयुर्वेदाच्या एनटीटी क्लासेसमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे परत एकदा. आणि BSDT वाघोलीच्या पावन धर्तीवरून पुण्याच्या आपण हे मराठीतलं टुडेज आयुर्वेदाचं पहिलं लेक्चर NTT 2027 करिता हे तुमच्या समक्ष घेऊन येतो. 1-2 मिनटापूर्वी आम्ही बाकी सगळ्या गोष्टी बघितल्या, पण रेकॉर्डिंगचं बटन अनावधानाने राहून गेलं. त्याच्यामुळे मी परत ते एक छोटंसं रिकॅप करतोय. इंट्रोडक्टरी पार्टच होता की आपण मागच्या वर्षी काय केलं, आता काय करणार आहोत. तर मागच्या वर्षीची जी होती क्लासेसची आपली सुरुवात ती प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या सॉल्विंगने झाली होती. ह्या वर्षी जे आहे आपण एक 8 चॅप्टर्सचे 8 बुक्स घेऊन येतोय. आपली टीम पूर्ण याच्यासाठी काम करते. पहिलं बुक जे आहे ते आहे टीचिंग अँड ट्रेनिंगचं युनिट 1 तुमच्या सिलेबसचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे तर कॉन्सेप्ट्स, ऑब्जेक्टिव्स, लेवल्स, मेथड्स, स्किल्स, लर्नर कॅरेक्टरिस्टिक, टीचिंग क्लिनिकल मेथड्स, म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना क्लिनिकल बेड साईड कसं शिकवायला पाहिजे, त्याच्या स्टाईल्स कसे कसे असतात हे आपण सगळं जाणून घेऊया. आणि हे कोअरली पुस्तक किंवा हे लेक्चर्स जे आहेत हे कोअरली कशासाठी आहेत तर प्रिपेअर्ड फॉर द NTT म्हणजे नॅशनल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट फॉर द फॅकल्टी ऑफ आयुर्वेदा अँड आयुष सिस्टम्स असं आहे. दो ही एक्झाम होमिओपॅथीसाठी सुद्धा असते, पण मी आयुर्वेदाच्या विद्यार्थी असल्या कारणानं आजन्म मी आयुर्वेदाचे पैलू चरक विमान 8 किंवा अध्ययनाच्या याच्यातून मी तुम्हाला समोर घेऊन येणार आहे. हे प्रिफेस आहे. इट्स लाईक जस्ट बुक सो दॅट वी हॅव ॲडेड इट. यू हॅव टू रीड अँड जस्ट म्हणजे माझ्या मनात काय सुरू होते पुस्तक लिहिताना हे इथं टाकलेलं आहे. फारच अपेक्षित नाही आहे, पण जे लोक खूप थॉरोली फॉलो करतात मला तर मग त्यांनी ते वाचलं तरी चालेल. आता आपण हे क्लासेसमध्ये आहोत आणि काय या पुस्तकामधून आपल्याला घ्यायचे सार तर हे याच्यामध्ये हाऊ दिस बुक इज ऑर्गनाइज. तर पहिला पार्ट आहे फाउंडेशन ऑफ द टीचिंग. कसं टीचिंगचे जे फाउंडेशन आहे टीचिंग प्रोसेसची, तर त्याच्या कॉन्सेप्टमध्ये टीचिंग कशाला म्हणावे, नेचर, त्याचं स्वरूप कसं असतं, ऑब्जेक्टिव्ह अँड लेवल ऑफ टीचिंग, ह्या गोष्टी आपण तुमच्या समोर घेऊन आलेल्या आहे. पार्ट 2मध्ये जे आहे आपण प्रॅक्टिस ऑफ टीचिंग, ट्रॅडिशनल कशी असते, मॉडर्न कशी असते, ICT टूल्स कसे ॲड केले जातात, बेसिक टीचिंग स्किल्स अँड डेव्हलपमेंट थ्रू मायक्रो टीचिंग. मायक्रो टीचिंगमध्ये 5 ते 10 विद्यार्थ्यांचा एक संघ असतो आणि सुरुवातीला जेव्हा आपण शिकवण्याची सुरुवात करत होतो अध्यापन विधीची, तर छोटे छोटे ग्रुप्समध्ये सुरुवात करायची, मग मोठे, मग लार्ज स्केल. मग आता जेव्हा मी तुम्हाला शिकवतो तर माझ्यासमोर किती विद्यार्थी राहू शकतात, लाईव्हमध्ये 1 विद्यार्थी राहू शकतो किंवा 1000 विद्यार्थी राहू शकतात. तर अशा ज्या मेथड्स आहेत आपल्या टीचिंगच्या त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी सगळ्यात पहिले 5 ते 10 विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या मनात काय सुरू आहे, त्यांना कुठं अडचण येत आहे ते समजून घेण्यासाठी मायक्रो टीचिंग असते. थर्ड पार्टमध्ये आपण बघणार आहोत अंडरस्टँडिंग द लर्नर, म्हणजे तो विद्यार्थी काय त्याची मानसिकता आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. मग त्याच्यामध्ये ॲडोलसेंट लर्नर, अडल्ट लर्नर, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, एक व्यक्ती वात प्रकृतीचा आहे आणि एक व्यक्ती कफ प्रकृतीचा आहे. मग त्याला तुम्ही कसं शिकवणार आहे आणि त्यांना तुम्ही कोणते त्यांचे थर्स्ट एरिया आहे ते ओळखणार आहे, हे सगळे येतं इंडिव्हिज्युअल डिफरन्सेसमध्ये. त्यानंतर पार्ट 4 त्याच्यामध्ये टीचिंग लर्निंग इकोसिस्टम कशी केली जाते, कशामुळे आपले फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग आहे, क्लिनिक आणि बेडसाईड टीचिंग आहे, त्यानंतर वर्क मॉडेल काय, हे सगळं आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता हे जे नोट ऑफ यूज जे आहे ते तुम्ही सध्या लक्ष नका देऊ. आपण नेक्स्ट पूर्ण डायरेक्ट पुस्तकाकडे जाणार. हे बॅनर आहे, हे सगळ्यांपर्यंत पोचलेलं आहे, त्यामुळे मी इथं वेळ नाही करत. नेक्स्ट आपण हे एक टेबल ऑफ कंटेंट आहे. पहिले काय असणार, नंतर काय असणार, असं म्हणजे क्लासिकल डिझायनिंग ऑफ बुक आपल्या टीमने छान केलेलं आहे. ह्या बुकचे पण मग आम्ही इंटरनल चॅप्टर्स केलेले आहेत. तर 8 चॅप्टरमध्ये अँड्रेओगी, अडल्ट लर्नर्स, अशा त्या गोष्टी आहेत. कॉक्स क्लिनिकल टीचिंग. खाली जाऊया. तर
पहिल्या चॅप्टरची जी आपण सुरुवात करतो तर त्यामध्ये प्रामुख्याने द कॉन्सेप्ट अँड नेचर ऑफ टीचिंग असं त्याचं नाव आहे. टीचिंग इज अमॉंग द ओल्डेस्ट डिलिबरेट ह्युमन ॲक्टिव्हिटीज अँड पॅराडॉक्सिकली अमॉंग द हार्डेस्ट टू डिफाईन विथ द प्रिसिजन. म्हणजे ही गोष्ट अशी आहे की कशाला टीचिंग म्हणावे. एखाद्या पक्षाकडून कोणी शिकू शकतो किंवा एखादा ॲपल पडतं आणि त्याला न्यूटनला ते ज्ञान होतं की ग्रॅव्हिटी काय असते. तर कशाला टीचिंग म्हणावे आणि कशाला ज्ञान म्हणावे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप डिफिकल्ट आहेत त्याला डिफाईन करणं. ओके. तरीसुद्धा आपले जे काही सायंटिस्ट आहेत वेगवेगळे त्यांनी प्रयत्न केलेत आणि ते आपल्याला MCQमध्ये विचारतात. Every literature civilization has institutionalized it, and in the Indian tradition, the transmission of the knowledge from a teacher to student, अध्ययन and अध्यापन within the Guru Shishya Parampara was regarded as a sacredly duty before the education become the state of enterprise. तर जर तुम्ही बघितलं तर हिंदू धर्मशास्त्रानुसार, द हिंदू मायथॉलॉजीनुसार गुरु हा आई वडील हे तुमचे पहिले गुरु असतात आणि जन्माला आल्यानंतर चालणं, बोलणं, वागणं ह्या सगळ्या गोष्टी ते शिकवत असतात. तुम्हाला तुमच्यावर संस्कार करणं हे गोष्टी शिकवत असतात. काही समाजामध्ये गुरुमंत्र दिला जातो. गुरुमंत्र तुमच्या वडिलांकडूनच घेतला जातो. म्हणजे पित्याकडूनच तो घ्यावा असा उल्लेख आहे. आणि वडिलांचं पण कर्तव्य असतं की तो त्याचा उत्तराधिकारी म्हणजे त्याचं जे काही धर्म, अर्थ, काम, मोक्ष यासाठी जी काही प्रयत्न चालू असतात हे पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाणं, हे उत्तराधिकाऱ्याकडे देणं हे त्या पित्याचं कर्तव्य असं म्हटलं जातं. तर आपण पहिल्यांदा तुमचे पहिले गुरु कोण तर आईवडील, त्याच्यानंतर तुमचे शिक्षक. तर शिक्षक काय करतात तर जेव्हा आपण सुरुवातीच्या अतिप्राचीन काळात जायचो तर एका गुरूंचं गुरुकुल असायचं आणि तिथं विद्यार्थी शिकायला जायचे, गुरुकुल पद्धतीने शिकायचे. जसं आता हल्लीच्या काळात आचार्य बालकृष्णजी आयुर्वेदामध्ये आणि रामदेव बाबा हे गुरुकुल शिष्य परंपरेतून शिकून आलेले आणि भलं मोठं विश्व तयार करणारे, पतंजली नावाची कंपनी तयार करणारे चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे. असे कित्येक उदाहरणंसुद्धा आहेत. आयुर्वेदामध्ये सुद्धा वेगवेगळ्या परंपरा आहेत. पुण्यामध्ये जर बघितलं तर लावणकर शास्त्री, नानल शास्त्री, फणसळकर शास्त्री, वैद्य मावा कोलटकर सर प्रतिष्ठान ह्या वेगवेगळ्या परंपरा सुरू असतात. मी अजूनही नाव घेऊ शकतो पण आत्ता वेळेअभावी आपण इथं तो मुद्दा थांबूया. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय येट द व्हेरी फॅमिलिरिटी ऑफ द टीचिंग हॅज अटेंडेड टू ऑब्स्क्युअर द इट्स कॉम्प्लेक्सिटी. टू द कॅज्युअल ऑब्झर्वर इट लुक्स लाईक अ लिटल मोर अबाउट टेलिंग. म्हणजे एखादी गोष्ट समजावून सांगणं याला टीचिंग म्हणावं. To the educationalist, it is a structured, intentional, triplural process whose success is measured not by what the teacher does, but why the teacher what the learners become. म्हणजे एखादा शिक्षक काय शिकवतो याच्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांनी त्या शिक्षकाकडून किंवा त्या करिक्युलममध्ये काय आत्मसात केलं त्याचं आउटकम काय हे जास्त गरजेचं आहे. हे जे चॅप्टर आहे, दिस चॅप्टर एस्टॅब्लिश that more rigorous views which underpins everything that follows. आता बघा ह्या पुस्तकामधला हा जो चॅप्टर बघणार आहोत म्हणजे लर्निंग आउटकम्स. आता हे लर्निंग आउटकम काय असतात आणि त्याच्यावर पण MCQ येतात. तर जे पुस्तक आपण तयार केलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे चॅप्टर वाचल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येईल त्याचे ग्रॉस सार इथं आपण ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा डिफाईन टीचिंग अँड डिस्टिंग्विश इट फ्रॉम द रिलेटेड प्रोसेस सच एज इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शनचा पर्याय नाव आहे पण इन्स्ट्रक्शनमध्ये जसं एखादा ट्रेनिंगला आहे म्हणजे CRPFची ट्रेनिंग असते किंवा टँकचे ट्रेनिंग असते, टँक कसं चालवायचं तर त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन लिहिलेले असतात. पहिली स्टेप ही, दुसरी स्टेप ही, तिसरी स्टेप ही, ह्या झाल्या इन्स्ट्रक्शन्स. ट्रेनिंगमध्ये फिजिकल ट्रेनिंग जे असते आपली NSS वगैरेमध्ये किंवा NCCमध्ये तर ती ट्रेनिंग झाली. आपण एखादी व्यक्ती कार शिकतोय तर ते त्याची ट्रेनिंग झाली. सायकल शिकतोय तर त्याची ट्रेनिंग झाली. हँड्स ऑन ट्रेनिंग्स असतात पंचकर्माच्या की क्षारसूत्राच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर कंडिशनिंग अँड इंडॉक्ट्रिनेशन. हे जे गोष्टी आहेत ह्या टीचिंगपासून कशा वेगळ्या आहेत हे तुम्हाला इथं समजणार आहे. एक्सप्लेन द नेचर ऑफ टीचिंग ॲज सायमल्टेनियसली अँड आर्ट, सायन्स अँड प्रोफेशन. बट ऑब्वियस शिकवणं सगळ्यांना जमत नाही, ती कला आहे
आणि कसं शिकवायचं एक सायन्स आहे. आणि आता तुम्ही ज्याच्यात एंटर करणार आहात आफ्टर NTT क्लिअरन्स, ते आहे तुमचं प्रोफेशन. डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक ऑफ इफेक्टिव्ह टीचिंग अँड इन द मॅक्झिम दॅट गाईड्स इट. तर ज्या पद्धतीनं जे टीचिंग इफेक्टिव्ह असावं त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत का, तर ह्या नक्कीच आहेत आणि हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचे आहे. ॲनालाइज द टीचिंग प्रोसेस इन द टर्म्स ऑफ 3 फेजेस. 3 फेजेसमध्ये टीचिंग कसं आहे ते पुढं बघणार आहोत. आणि त्यांचे इंटरडिपेंडंट, डिपेंडंट अँड इंटरव्हेनिंग व्हेरिएबल्स कसे आहेत हे आपण बघणार आहोत. स्टेट द बेसिक रिक्वायरमेंट दॅट एनी टीचिंग ॲक्ट प्री-सब्सेसेस. तर पहिला मुद्दा जो आहे आपण तो घेऊया. त्याच्यामध्ये इटिमॉलॉजी अँड डेफिनेशन्स. सगळ्यात जास्त प्रश्न ह्या चॅप्टरमधून डेफिनेशन्स कोणी काय सांगितले किंवा कशाचा काय अर्थ होतो, कुठून तो वर शब्द ओरिजिनेट झाला आहे, असे आपण बघायला मिळतं. तर सगळ्यात पहिले जाऊया ओल्ड इंग्लिशमध्ये. द इंग्लिश वर्ड टीच डिराइव्स फ्रॉम द ओल्ड इंग्लिश टीकॅन, TAECAN. त्याचा अर्थ काय होतो? टू शो, टू पॉइंट आउट, टू डेमॉन्स्ट्रेट. ओके. तशा प्रकारे आपल्या संस्कृतमध्ये शब्द आहे शिक्षा, फ्रॉम द रूट शिक. त्याचा अर्थ आहे टू लर्न और टू टीच. सिमिलरिटी कॅरीज ड्यू टू द ड्युअल सेन्स ऑफ इम्पार्टिंग अँड एक्वायरिंग. बोथ इटिमॉलॉजीज हिंट्स ॲट अ रिलेशनशिप रॅदर दॅन वन वे ट्रान्सफर. वन वे ट्रान्सफरमध्ये फक्त विद्यार्थ्यांना मास्तर येतोय, बरडतोय, चालला जातो, याला शिकवणं म्हणत नाही. सरांनी सर येणार, ते काहीतरी तुम्हाला दाखवणार. जसं आपण ह्युमन फिजिओलॉजीमध्ये HBचं प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल दाखवणार, त्याची हिस्ट्री सांगणार, कसं कसं ते शोधून काढलं, मग साहली कोण होते, मग साहलीची मोनोग्लोबिनंतर सांगणार. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये मग विद्यार्थ्यांनाही प्रश्न पडतात, मग ते विद्यार्थी विचारतात. म्हणजे संध्या संभाषा किंवा ह्या उल्लेख आपल्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये सुद्धा आहे. तर हे जे सगळं आहे ही वन वे ट्रॅफिक आहे का? तर नाही. इंटरॅक्टिव्ह वे ऑफ टीचिंग असणं अपेक्षित आहे. मॉडर्न डेफिनेशन फॉर्मलाइजेस दॅट इनसाइट, बट they differ in the emphasis and the differences are themselves instructive. तर मॉडर्नमध्ये थोडेसे वेगळे डेफिनेशन्स आहेत. ब्रॉडली डेफिनेशन्स ऑफ टीचिंग फॉल इन टू द 3 फॅमिलीज. 3 प्रकारे आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. पहिला डिस्क्रिप्टिव्ह. डिस्क्रिप्शनमध्ये काय असतात? ट्रीट टीचिंग ॲज अ फॉर्म ऑफ ॲक्टिव्हिटी. व्हॉट एव्हर अ टीचर डू. शिक्षक वर्गखोलीत आल्यापासून तो वर्गखोलीचे बाहेर जाईपर्यंत जे जे काही करतो त्याला टीचिंग असणार. मग तो आला, त्याने फिजिक्ससाठी एखादं लाईट लावला, त्या लाईटच्या रेजसाठी त्याने एक रॅपिंग मटेरियल घेतलं, मग ते रेज येलोचे ग्रीन झाले, ब्ल्यू झाले. हे सगळं जे काही तो करतोय ते टीचिंगच्या अंडर येते. सक्सेस ऑर अ नॉर्मेटिव्ह डेफिनेशन ही कशी आहे? तर टीचिंग ॲज अन ॲक्टिव्हिटी अँड बाय डेफिनेशन रिझल्ट्स इन लर्निंग, सो दॅट अँड ॲक्ट विच प्रोड्युसेस नो लर्निंग इज नॉट रिअली टीचिंग. म्हणजे एखादी वस्तू निसर्गात सुरू आहे, ठीक आहे, पण ते आपल्याला कळतच नाही आहे. म्हणजे असं एखादा पक्षी उडतोय आणि जे राईट ब्रदर्स आहेत, जोपर्यंत त्या राईट ब्रदर्सच्या डोक्यात त्याच्याकडून प्रेरणा घेऊन विमान बनवण्याची कल्पना डोक्यात सुचत नाही, तोपर्यंत ते पक्षी त्याला ज्ञान शिकवतोय आहे की नाही, हे गोष्ट मानता येणार नाही. जेव्हा त्यांनी त्याला बघून ते केलं, राईट बंधूंनी विमान बनवायला सुरुवात केली, तेव्हा मग त्याच्यामध्ये तेव्हा त्या पक्षाने त्याला शिकवलं असं म्हणता येणार. पक्षी तर आधी उडत होते, पण मग राईट बंधूंनी च्या मनात विचार असा आला की आपण उडण्यासाठी अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपण तयार करायला पाहिजे जे पक्ष्यांमध्ये आहे. ते हॉलो असायला पाहिजे, त्याच्यात पंख असायला पाहिजेत वगैरे वगैरे असं, ठीक आहे. सो मग असे निसर्गतः पण आपल्याला गोष्टी शिकता येतात, किंवा एखादा व्यक्ती आपल्याला काही सांगून जातो आणि ते आपल्याला आयुष्यात त्या गोष्टी कामाला येतात, किंवा त्याच्यातून आपल्याला ज्ञानबोध होतो. असं ज्याच्यातून ज्ञानबोध होतो ते सगळं टीचिंगमध्ये येतात. आणि जे सगळ्याच गोष्टी सांगितल्या पण त्याच्यातलं काही ज्ञानबोध झालं नाही तर त्याला टीचिंग समजून नये, असंच या डेफिनेशनमध्ये आहे. इंटेन्शनल, आता ही झाली डिस्क्रिप्टिव्ह. तर दुसरं इंटेन्शनल डेफिनेशन विच ऑलमोस्ट कंटेम्पररी स्कॉलर्स प्रिफर, म्हणजे सगळ्यात जास्त प्रिफर केलं नाही जाणार. तसं MCQ समजा आला की सगळ्यात जास्त कुठली प्रिफर केली जाते, तर ती म्हणजे इंटेन्शनल डेफिनेशन प्रिफर केली जाते. ओके. विच त्याच्यामध्ये काय सांगितलं? टीचिंग ॲज अ ॲक्टिव्हिटी अंडरटेकन विथ द इंटेन्शन्स ऑफ ब्रिंगिंग अबाउट द लर्निंग, वेदर इट्स नॉट सक्सेस
ऑन एव्हरी ओकेजन. असं नाही की प्रत्येक वेळेस तुम्हाला ज्ञानबोध होणारच है ना. मग ज्या गोष्टीने ज्ञानबोध झाला तेच फक्त शिक्षक समजायचे का, तर नाही. सगळ्या ॲक्टिव्हिटी ज्यांचं इंटेन्शन शिकवण्याचं असेल, सर आले, सरांनी एखादं प्रॅक्टिकल केलं, काही विद्यार्थ्यांना ते समजलं, काही विद्यार्थ्यांना नाही समजलं, काही विद्यार्थ्यांना काही डाऊट्स आहेत, तर याचा अर्थ असं होत नाही ज्यांना समजलंच नाही त्यांना टीचिंग म्हणू नये, है ना. तर इंटेन्शन कसं आहे शिकवताना हे जास्त महत्त्वाचं. द इंटेन्शनल व्ह्यू इज द मोस्ट डिफेन्सिबल. It preserves the link between the teaching and the learning without making the abstract claim that teacher whose pupil failed an examination did not teach at all. ठीक आहे, तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत. छान असे पक्ष्यांचा आवाज गुंगुमतो इथं, म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की आपण BHDTच्या पावन धर्तीवर आहोत. नेक्स्ट, आता याच्यामध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत, कोणते कोणते स्कॉलर सांगितले. आता MCQचे पॉईंट आहे. तर पहिला MCQ आपला आहे, कोणी काय सांगितलं तर ॲडमंड ॲमिडन यांनी सांगितलं टीचिंग अँड इंटरेक्टिव्ह प्रोसेस प्रायमरीली इन्व्हॉल्व्स क्लासरूम टॉक, ज्या वर्गात संध्या संभाषण होतात, इन बिटवीन द स्टुडंट, इन बिटवीन द कलिग्स, इन बिटवीन द पियर्स, इन बिटवीन द teachers and students, which takes place between the teacher and pupil and occurs during the certain defensible activities. या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्या आहेत? ॲडमंड ॲमिडन. तर तुम्हाला डायरेक्ट असा शब्द येणार पूर्ण, आहे की नाही, हे सगळं सेंटेन्स येणार. आणि कोणी सांगितलं आहे तर ॲडमंड ॲमिडन यांनी सांगितलं. त्यानंतर आता मी काही ट्रिक बनवत नाही, पण तुम्ही एखाद्या ट्रिक बनवून ठेवा. एखादा शब्द जसं तर क्लासरूम टॉक्स आहेत, हे कोणी सांगितले? एडमंड ॲमिडनने सांगितलं. तर इथं बघा डॉन शब्द आहे, तर डॉन स्टॉक असं तुम्ही ट्रिक बनवून ठेवू शकता. मी आता तुम्हाला एक्झाम्पल करून इथं देतोय, है ना. ट्रिक कसं आपण याची, डॉन टॉक म्हणजे क्लासरूम काय झालं सगळं घसरलं. इथे ट्रिक्स डॉन्स टॉक, ठीक आहे. दूसरा है बीओ स्मिथ, टीचिंग इज द सिस्टम ऑफ एक्शंस इंटेंडेड टू इंड्यूस लर्निंग. नेक्स्ट मध्ये आहे एन एल गेग, टीचिंग इज द फॉर्म ऑफ इंटरपर्सनल इन्फ्लुएन्स एम्ड ॲट चेंजिंग द बिहेवियर पोटेन्शियल ऑफ पर्सन. त्या विद्यार्थ्याला घडवणं याच्यासाठी त्याचा शिक्षकाचा प्रभाव त्याच्यावर पडतो, हळूहळू त्याच्या व्यक्तिमत्व घडत जातं, असं एन.एल. गाग यांना म्हटलेलं आहे. आता पुढचे सायंटिस्ट कुठले आहेत तर त्यांचं नाव आहे जॉन ब्रुबेचर यांनी काय सांगितलं, टीचिंग इज अ अरेंजमेंट अँड द मॅनिप्युलेशन ऑफ सिच्युएशन इन विच देर आर द गॅप्स अँड ऑब्झर्वेशन्स विच an individual will seek to overcome and from which he will learn. आता एखादे विद्यार्थी तुमच्या समोर आहे, समजा 10वीचा विद्यार्थी, तर 9वीचं ज्ञान आलेलं आहे आणि 9वी ते 10वीची जी फेज असते त्याच्यात त्याचे काही गॅप्स आहेत. तर त्या सिच्युएशनमध्ये ज्या त्याला शिकवलं जाते, त्यामुळे 1 ते 9वीमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यात पहिल्यांदा त्या करेक्ट केल्या जातात आणि नंतर 10वीचं ज्ञान त्याला मल्टिपल सिच्युएशननुसार दिलं जातं. तर ह्या गॅप फिलअप करणं सुद्धा टीचिंगमध्ये येतं, असं जॉन ब्रुबेचर यांचं असं म्हणणं आहे. तर जिथं गॅप आहे तर आपण इथं याला ट्रिक आपण बनवू शकतो की जॉन्स गॅप, फिलिंग द गॅप्स असं असतं ना, तसं जॉन्स गॅप असं तुम्ही, मी आता ही ट्रिक बनवली, तुम्ही तुमच्या पद्धतीनं जेव्हा याचे प्रिंटआउट काढाल तुम्ही ते बनवून ठेवू शकता. ठीक. नेक्स्ट आहे H.C. मॉरिसन यांनी काय सांगितलं, टीचिंग इज अन इंटिमेट कॉन्टॅक्ट बिटवीन अ मोर मॅच्युअर पर्सनॅलिटी अँड अ लेस मॅच्युअर वन विच डिझाईन टू फर्दर द एज्युकेशन ऑफ द लॅटर. आता एक विद्यार्थी आहे तर त्याच्या पर्सनॅलिटी इमॅच्युअर असणार आहे, शिक्षक बऱ्यापैकी मॅच्युअर असतात, मग ते त्याच्या पर्सनॅलिटी डेव्हलप करतात. अशा प्रकारे आपण
इथं थांबतो आहे आणि पुढच्या लेक्चरमध्ये ह्या सगळ्या ज्या डेफिनेशन्स आहेत याचे पुढचं आपण घेणार आहे. ओके, धन्यवाद. सायनिंग ऑफ युअर होस्ट अँड दिस इज अ टुडे विद ऑनलाईन NTT क्लासेस बाय डॉक्टर हितेश फुलोनारे सर. आणि भेटूया लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये.